हाय सगळ्यांना. हे बघा, अहो आमचे नारळ चढलेले आहेत. तर नारळ काढायला चढले होते वर. तर नारळ काय खाली ते ह्यानं पाईपानं काय निघा नाहीत म्हणून म्हणलं मी वरच चढतो बघा. आणि वर चढून काढतो म्हणलं. त्या ह्याच्यातनं नारळ काय निघ नाहीत म्हणून बघा वर चढल्यात आणि घसरते वरनं नारळावनं खाली. असं खाली घसरते. तर ह्याने काढलेलं आहे तर बघा वाळलं हे त्यात ह्याच्यात फांदीत नारळ अडकलेलं होतं ना, ते खाली काढून टाकलं खाली. म्हणजे ते म्हटलं खोबरं तरी त्यातलं काढू. आणि ओलं नारळ दोन काढले तर त्यांनी फोडायसाठी. तर वर चढून ते ह्यानं तो का ते हातानेच काढतात. तरी पण हातात काय नेलं नाही. आता उतरते तर बघा हळूहळू खाली घसरत येणार आहे. त्याला काही नाही काय, नारळ झाडावर चढायचं म्हणजे काही जोक आहे काय. तर हे बघा असं खाली कसं घसरत घसरत येते. तर हाताचं हे व्हायचं भीती वाटते ना वरबडायचं हे. तर मस्तपैकी नारळ असं काढलं बघा. आणि हे आवणी केसरं बिसरं काढून घेतली मस्तपैकी अशी. आणि ती वाळलं नारळ फोडायला लागले. तर असं काहीतरी म्हणत होतं मला, काय तर म्हणायचं. मग मी आपली हसायची. ह्यात काढलं होतं नारळाचं पाणी काढलंय बघा, एवढा तांब्या भरून निघलेला होता. ते सगळ्यांनी घेतलं आणि मी पण घ्यायला आले. त्यात काय आहे का बघितलं आणि मग मी पण घेतला एक घोट. तर दीदी मला म्हणली की पाण्याचं तू असंच घेते का काय. तर मी म्हटलं नाही, पाण्यात काय आहे का ते बघते म्हटलं, म्हणून पिऊन घेतलं. तर गोड पाणी नारळाचं, घरच्या नारळाचं पाणी एकदम गोड होतं बघा. आणि आम्ही सगळेजणींनी घेतलं थोडं थोडं थोडं, एक अर्धा अर्धा पेल्या अशा सुमारास घेतलं बघा. आणि रानात बसलो होतो तिथंच झाडाच्या सावलीला नारळाच्या. आणि ही वाळलं खोबरं काढलेलं होतं बघा. आणि भैयासुद्धा बसलेला आहे कसा. तर कसं वाटतंय बघा, कसं नाही. रानात बसून सावलीला मस्तपैकी नारळ पाणी पिलं. आणि आज उन्हाचा मस्तपैकी आनंद घेतला, मज्जा करत बसलो होतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.